फ्रेंड फायनली पूर्ण प्लेट झालेला आहे. आता आपल्याला हे टीच करून घ्यायचं. हे पण पूर्ण प्लेट झालेली आहे अशा. आणि हे पण आता आपल्याला बेल्ट पट्टीला इस्त्री करून घ्यायची एकदम टाईट. जरा याच्यावर घेते मी परत इस्त्री करून घ्यायची प्लेट. पूर्ण टीच करणं झालेलं आहे. असे जोड देऊन घेतलेले आहेत अस्तरला, कारण अस्तरचा घेर पुरत नव्हता. आणि हे पण कॅनवरून एक अस्तर टाकलेलं आहे आणि कॅन असं टाकलेला आहे. हे पण प्लेट घेऊन टाकलेला आहे घेरनुसार, असं त्याचा घेर येणार आहे. हे पण प्लेट घेऊन टाकलाय आणि हे पण त्याला अस्तर लावलेलं आहे. हे पण घेरचं अस्तर. आता हे ब्रँड. आता इथून आपल्याला फक्त बेल्ट पट्टी सोडून टिच करायचं आहे. ते छोटंसं आपल्याला गाठ टाकायची आहे का. मशीन मागं समोर मागं फिरवायचे आहे. घेऊ फिरून दोरा तुट. आणि हे जे कॅनचा आपला घेर हे होते तर आपल्याला अलग करायचं आहे. फोल्ड करून घ्यायचं. हे लांबचं आहे आणि जवळजवळ धरून आपलं जेवढं होईल तेवढं आपण स्टिच घेऊ. हे पहा असं उचलून घ्यायचं आहे. हे पहा फ्रेंड, असा लेहंगा आपला तयार झालेला आहे. मिऱ्यांचा लेहंगा. हे पहा एकदम छान प्लेट घेतलेले आहेत, इस्त्री करून घेतलेले आहेत. खूप टाईम लागला हा मला लेहंगा बनवायला. हे कॅन लावून घेतलेलं आहे, अस्तर टाकून घेतलेलं आहे. हे पहा घेरला पहिलं अस्तर वेगळं टाकलं, नंतर कॅन मुळं हा कापड उचलतोय म्हणून परत एक अस्तर टाकलं, पूर्ण कॅन लावून घेतलं. हा पहा कॅनच्या खाली एक अस्तर आहे, वरती एक अस्तर आहे. आणि ही पहा बेल्ट पट्टी झालेली आहे आपली. अशी उभीच काटलेली, त्याच्यामुळे 2 कलरमध्ये दिसते तुम्हाला. हे पहा घेर किती छान आलाय, तर एकदम भारी घेर आलाय. आता चिटकत नाही कपडा एकदम.